माझी शेंडी कुठे गेली? शेंडी माझी गेली कुठे? माझा नाटक आहे माझी शेंडी माझी गेली कुठे? मी आयुर्वेदाचार्य शंकर शास्त्री पिंपळवाडेकर बोलतोय. लाजू नका बोला तुम्ही. भूमिका माझी अर्थात नाटक विनोदी आहे, मस्त विनोदी आहे, डिग्निफाईड विनोदी आहे, ज्याला दर्जेदार निखळ निर्मळ नितळ विनोद म्हणतात. म्हणजे विनोद कसा असावा तर दारा शिंग्यासारखा एक वेळ उघडा असला तरी चालेल, पण हेल्दी हवा. ही जी विनोदाची व्याख्या आहे त्याची जपणूक करणारा असं एक दर्जेदार विनोदी नाटक आहे. एवढंच मी या नाटकाबद्दल म्हणेन. त्यात संगीत आहे, नृत्य आहे, दर्जेदार विनोद आहे, उत्तम कॅरेक्टर्स आहेत, टिपिकल विनोदी कॅरेक्टर्स आहेत, पारंपरिक विनोदी कॅरेक्टर आहे, मॉडर्न विनोदी कॅरेक्टर आहे, मॉडर्न गाणं आहे, जुनं गाणं आहे, सर्व काही आहे. थोडक्यात पुरेपूर मनोरंजनाच्या मसाल्यावर म्हणा किंवा मनोरंजनाच्या किंवा विनोदाच्या पायावर एक संस्कार देण्याचा प्रयत्न आहे. कलेने मनोरंजनाबरोबर संस्कार केलेच पाहिजेत अशी माझी धारणा आहे. कुठेही डबल लाईफ जगत असतो, कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात, तडजोडी करायला लागतात. सो हे विनोदी पद्धतीने, मग ते तुमच्या रूढी असो, परंपरा असो, स्वभाव असो, माणूस असो, भाऊ असो, बहीण असो, बायको असो, कोणी असो, कुठेतरी तुम्हाला एक तडजोड नावाची गोष्ट, तडजोड केली, कुठली मोडतोड न करता गोड तोड काढणं त्याला म्हणतात तडजोड. तर अशा पद्धतीचा मेसेज देणारं गोड नाटक आहे. हे म्युझिकल असं म्हणता येईल. म्युझिकल नाटक आहे. विविध प्रकारचं शेड्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. त्यात तुम्हाला रॅप मिळेल, फॅप मिळेल, आ मिळेल, ऊ मिळेल, ई मिळेल, सगळं मिळेल. गाण्याचे सगळे प्रकार मिळतील, नृत्याचे प्रकार मिळतील. थोडक्यात संपूर्ण एक मसालेदार पण संस्कारी असं नाटक आहे. जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून तर मी नवीन पद्धतीचं हे नाटक केलेलं आहे. त्यांनाही खरी मानवंदना दिली आहे. तर सगळ्यात जर का आत्मा सुखवला असेल तर या नाटकाने म्हणजे एक नवीन काहीतरी विजयाने केलं, नवीन लेखकाला घेतलं, नवीन दिग्दर्शकाला घेतलं. रंगशास्त्र प्रतिष्ठाने त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा त्यांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटला असेल. नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, नवीन नट, नवीन संगीत दिग्दर्शक काय पाहिजे अजून? काळानुसार बदलत पाहिजे. पुण्याबद्दलची शिकवण नाही. जो खरा हाडाचा शिक्षक असतो तो सगळीकडे शिकवतच असतो. शिकवण घ्यायची असते, घेणाऱ्याचे हात हजार पाहिजेत. प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं गायडन्स होतं. म्हटलं मुख्य म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली तर 100% प्रामाणिकपणाने करायची. ही मोठी शिकवण आहे. ते कलाक्षेत्र असो, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, काहीही असो, साफसफाई असो, रंगकाम असो, सुतारकाम असो, लोहरकाम असो, प्रामाणिकपणे काम कर एवढी शिकवण मी बापाची मानत आलेलो आहे. सगळ्याला उत्तम आहेत. तरुण परफॉर्मन्स बघितल्यावरती कळेल यांना कोण म्हणेल की नवीन आहेत म्हणून. माझ्यासारख्या जुन्याने तिकडे शिकायला काय एवढा दर्जेदार अभिनय करतात. आम्ही शिकण्यासारखं आहे. कंट्रोल अभिनय कुठे किती कसं की आम्ही जाऊ कुठेतरी, पण हे नाही झालं आहे समाधान. पेक्षा काय चांगलं ते बघत राहा, बघायला आलं तर झाला संपला विषय. बघितल्यानंतर तुम्ही 100 लोकांना समाजाची मला खात्री आहे. दर्जाबद्दल खात्री आहे, मनोरंजनाबद्दल खात्री आहे, संस्काराबद्दल खात्री आहे, कलेबद्दल खात्री आहे. आय एम कॉन्फिडंट अबाउट दॅट. तुम्ही या, जास्तीत जास्त संख्येने या, तुम्ही अजून जास्तीत जास्त लोकांना आणणार. हे आवाहन वगैरे करायची मला गरज नाही. ते ॲटोमॅटिकली तुमच्याकडनं झाल्याशिवायच राहणार नाही. अशी मस्त कला म्हणजे डबल लाईफ.